5व्या गाथेमध्ये प्रतिज्ञा केली होती की मी तो आत्मा जो मी जाणलाय तो तुम्हाला दाखवतो. कोणता आत्मा? इथे या समोर माझ्याजवळ. तर जो त्यांनी अनुभवला असा तो आत्मा मी तुम्हाला दाखवतो असं सांगतायत. मग आपण त्या आत्म्याला अनुभवतोय का? किती गाथा झाल्या? मग किती वेळा अनुभवलो? ती 63 गाथा 64 गाथा झाल्या. 64 वेळा तर अनुभवलं का? का 640 वेळा? का 6400 वेळा? किती वेळा अनुभवलं असेल तिथं आचार्यांनी? जेव्हा एक गाथा लिहितात तेव्हा अनुभूतीतून बाहेर येऊन अथसूत्रावतारह लिहितात. म्हणजे प्रत्येक गाथेला त्यांचा अनुभव प्रगट करतायत ते. मग आपल्याला तसा अनुभव नाही करायला पाहिजे का? म्हणजे आपल्याला सुद्धा उलट ते शब्द आत्म्यापर्यंत नेणारे आहेत. पूनम, माझे शब्द काय म्हणले? जे शब्द आपल्याला बाहेर कुठलेही शब्द बाहेरून ऐकायला आले तर आपण तिकडं प्रवृत्त होतो. मग या शब्दांना ग्रहण करा आणि आत जावा ना. नाहीतरी शब्द साधन आहे तुम्हाला आत जायला नाही तर बाहेर जायला. मग जर हे शब्द मला स्थिर करतायत, जर मला स्वभावापर्यंत नेत आहेत, तर ह्याचं अवलंबन आपण घेतोय. पण शब्दातीत बनण्यासाठी, अशब्द स्वभावाला जाणण्यासाठी. तर 65 आणि 66 गाथा सांगणार आहेत. त्याच्यामध्ये जीवाचं स्वरूप कसं आहे आणि अज्ञानी जीव कसं मानतो ह्याच्यासाठी डिफरन्स करून सांगतायत. मग एवढं फक्त परीक्षा करायची की आपण ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, आपण त्या जीवाला कसं मानतो त्याच्यासाठी म्हणून गाथा सांगतायत. सगळे मिळून म्हणू. तुम्हाला येत असेल तसं फक्त शुद्ध म्हणा, कुठं स्खलन होऊ देऊ नका. जिथं जोडाक्षर आहे तिथं जोर द्या. एकम च दोन्ही तीन्ही चत्तारिय पंच इंद्रिया जीवा बादर पंचतिदरा पयडियो नामकम् अस्य एलाहि निर्वत्ता जीवठाणा काय सांगतायत? एवं एतत् स्थितम यद वर्णादयः भावाः न आहे ना तिथं का व झालंय? न जीव. हेडिंग मध्ये काय आहे? न पाहिजे ना. वरती वाचा, गाथेच्या वर आहे अमृतचंद्राच्या यांच्या टीकेचं. एवं एतत् स्थितम यत वर्णादयः भावाः न आहे ना इथं व झालंय, न करा त्याला. न जीवः इति. यावरून हे सिद्ध झालं की आत्तापर्यंत जे काय वर्णन केलं गाथांमध्ये त्याच्याद्वारे जे वर्णाधिक भाव आहेत ते जीव नाहीत. वर्ण आदी. आदीमध्ये काय घ्यायचं आता सगळं आपल्याला परिचय झालाय. मागं नाही जायचं, पुढं जायचंय. पूनम काय म्हणले? वर्ण आदी जे दिसतात ना ते सगळे भाव पुद्गलाचे आहेत. आपले भाव कुठले? ते माझे भाव आहेत. तुझे भाव कुठले? ज्ञानच आहे ना. तर ज्ञानाला जाणार. तर कशासाठी ही गाथा शिकायची? थोडंसं बॅकग्राऊंड की तुम्हाला तुमचा परिचय करून द्यायचा आहे ना. तर तुम्ही स्वतःला काय मानताय हो आता? मी स्त्री आहे, डोक्यावर पदर घेतलेली. परत एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय वगैरे हे सगळे आपण त्या परिचयातून जातोय. स्त्री आहे, पुरुष आहे किंवा पती पत्नी आहे, मुलगा आहे, हे सगळं या परिचयातून तुम्ही जीवापर्यंत जाताय. तर त्यांनी सांगतायत की हे जे काय तुम्ही पाहताय ना रूप ते म्हणजे पुद्गल आहे, ते म्हणजे जीव नाही. ठोकून ठोकून सांगतायत. केव्हापासून? अजीवाधिकार सुरू झालाय ना आपला. अजीवाधिकारामध्ये तुम्हाला अजीवाचं वर्णन नाही सांगायचंय,
काय प्रयोजन आहे? माताजींनी सांगितलं जीवाचं महत्व दाखवायचं आहे. अजीवाला साधन केलंय, फक्त साध्य नाही आहे अजीव म्हणजे. अजीव हे तुम्हाला फक्त परिचय आहे त्याच्याशी म्हणून त्याचं अवलंबन घ्यावं लागलं, पण जायचं आहे कुठंपर्यंत? जीवापर्यंत. म्हणून सांगतायत काय, जे जे काही जीव आहेत, जीवस्थान शब्द ऐकलाय कालपासून आता. जीव समास, जीवस्थान म्हणजे जीवाचे वेगळे वेगळे प्रकार, जे शरीराच्याकडून इंद्रियांच्याकडून भेद केले गेले असे ते म्हणजे जीव नाही हे दाखवायचं आहे. मग तुम्ही कोण आहे ह्याचा परिचय करून देतायत. तर गाथेचा अर्थ वाचते मी, नाहीतर मग वरून ऐक बघा गाथा. एकम म्हणजे एकेंद्रिय, दोन्ही म्हणजे, तिन्ही म्हणजे, चत्तारी म्हणजे, पंच इंद्रिया म्हणजे. समजले की गाथा तुम्हाला? काय करायचं? सगळे आता कुंदकुंदाचार्यांचे शिष्य झालाय. बादर पज्जत इदरा म्हणजे काय? बादर इदर आणि पज्जत इदर. बादर आणि इतर म्हणजे सूक्ष्म, त्याच्या विरुद्ध घ्यायचं. आणि पज्जत आणि इदर म्हणजे पर्याप्त आणि अपर्याप्त. जरा शास्त्रात बघा की म्हणजे समजते तुम्हाला, पण जरा धारणा होत असते. पर्याप्त बादर आणि सूक्ष्म, पर्याप्त आणि अपर्याप्त. नामकर्मस पयडियो, नामकर्माच्या प्रकृती आहेत. कोणाचं असतं नामकर्म? म्हणजे जो संसारी जीव आहे त्याच्याजवळ आहे नामकर्म. तुमच्याजवळ आहे का? नाही म्हणू नका. आहे पण म्हणू नका. व्ह्यू कुठून पाहायचं त्या जीवाला तसं. तर हे सगळे नामकर्माच्या प्रकृती आहेत. ज्या आता 8 कर्म तुमच्याजवळ आहेत हे सांगितलं कुठल्या गाथेत? 45व्या गाथेमध्ये. 8ही प्रकारचे कर्म आहेत असं पहिला सांगून आले. त्याचं फळ दुःखदायी आहे. मग त्या 8 कर्मांमध्ये एक कर्म आहे नामकर्म. त्याच्या किती प्रकृती असतात? कोणाला माहिती आहे? नको, मी सगळ्या विचारणार नाही आहे. फक्त 93 प्रकृती असतात एवढं सांगायचं आहे. म्हणजे सगळ्यात मोठा परिवार आहे. कोणाचा? तुमचा. म्हणजे नामकर्माचा. 8 कर्मांमध्ये नामकर्माचा सगळ्यात जास्त भेद घेतले. एदाही निवृत्ता, या सगळ्यांची निर्वृत्ती म्हणजे रचना कशाच्या द्वारे झाली? जीवठाणाऊ करणभूदाहिम, जीवस्थान म्हणजे जीव समास म्हणा. जीव समास यांची निर्वृत्ती या पुद्गलमय कर्म प्रकृतीद्वारा करण स्वरूप होऊन यांची निवृत्ती म्हणजे रचना झाली आहे. पयडिहिम पोगलमयीहिम, पुद्गलमय कर्म प्रकृतींच्या द्वारे या जीवस्थानांची रचना झाली आहे. ताहिम कहम जीवो भन्नदे, त्याला जीव कसं म्हणायचं? जे ज्याच्यापासून बनलं ते असतं. काय म्हणले मी? समजते का काय म्हटलं? त्याचा अर्थ सांगा नम्रता भावी, काय सांगितले? जे ज्याच्यापासून बनलं ते असतं. म्हणजे उदाहरण द्या. आता ते तत्व मी सांगते की तुम्ही उदाहरण सांगा. हो, सोनच पकडणार आहे. बरोबर. हां, काय? सोन्यापासून बनवलेलं ते सोनं असतं. हां, काय बनवलं? काय बनवलं ते सांगा की तुमचं. कंकण बनवलं तुम्ही, सोन्याचं कंकण बनवलं, तर ते कंकण सोनं आहे की नाही? मग तुम्ही त्याला कंकण या पर्यायात पाहताय, पण ते ज्यापासून बनवलं तेच असतं, दुसरं नसतं. तसं सांगायचंय, ही कर्म प्रकृती, हे शरीर ज्यापासून बनलं ते कशापासून आहे? नामकर्मापासून. नामकर्म काय आहे? पुद्गल आहे. म्हणून कार्य आणि कारण असं लावा पाहिजे. कार्य कारण संबंध कसा लावायचा? इथं कार्य काय सांगा? नाही, आता जीवावर घटू की आपण. बरं, तुम्हाला कंकण पाहिजे का? कंकण हे कार्य आहे. तर कशापासून बनवलं? सुवर्णमय आहे ते. तर सुवर्णापासून बनवलं हे कारण आहे, आणि हे सुवर्णमय आहे. सुवर्णाचं कंकण असं म्हणताय, तर हे कारण आहे, हे त्याचं कार्य आहे म्हणजे पर्याय आहे. मग तसं ही जी काही पंचेंद्रिय आता तुम्हाला प्राप्त झालेली अवस्था आहे, कोणाचं कार्य आहे?
पंचेंद्रिय जी काय अवस्था प्राप्त आहे ती त्याचं कार्य आहे. मग मला सांगा, नाम कर्म हे कार्य म्हटलं तर कारण नाम कर्म हे कोणापासून बनलं? उद्गलापासून. कार्मण वर्गणा आहेत ना, त्या कार्मण वर्गणा म्हणा. म्हणजेच कार्मण वर्गणा कोणाच्या रूप आहेत? जड आहेत, उद्गल आहेत. मग जर हे त्याचं कारण आहे, काय म्हणते समजते ना? जर जड कर्मापासून, जड उद्गलापासून हे बनले तर याच्यापासून जीवाची उत्पत्ती कशी होणार हो? इथं जीव नाहीच दिला आपण. आता सांगा, जीव हे कारण असेल तर कार्य काय? जीव हे जर कारण आहे तर कार्य काय हो? जाणणे हे कार्य आहे किंवा अतिंद्रिय आनंद हे कार्य आहे. म्हणजे आता जे काय तुमच्या परिणमन आहे स्वभावरूप ते सगळं जीवाचं कार्य आहे. मग जर जड कर्मापासून जडाचीच उत्पत्ती होते तर याला तुम्ही जीव कसं म्हणता, असं त्यांना शंका विचारायची आहे. जे गाथेमध्ये घेतलंय ना, ताहिम जीवोकहम म्हणणं दे, त्याला तुम्ही जीव कसं म्हणता? जे ज्यापासून बनलं ते असतं. मग जडापासून बनलेलं जड असणार का जीव असणार? मग ह्या जीवापासून काय बनलं? जीवाचीच पर्याय बनली आहे. आणि जीव जे बनले ते जीवापासूनच बनले, जडापासून बनलेलं नाही, एवढा सांगायचा भाव आहे त्यांचा. मग त्याच्यासाठी त्यांनी जीवस्थान सांगितलेत सगळे. किती प्रकारचे जीवस्थान आहेत माहिती आहे सगळ्यांना? थांबा जरा सांगा. एकेंद्रिय, त्याचे 2 भेद केले. जीवस्थान म्हणजे जीव समास जे म्हणतो ना आपण, 14 प्रकारचे जीव समास आहेत. ते मी नाही हे आपण शिकतोय, पण ते शिकावं लागतंय. जे आहे ते नाही शिकत आहे, जे नाही ते शिकायला लागलोय का? कारण त्यालाच मी मानतोय ना, म्हणून. पुढं इंद्रियामध्ये सूक्ष्म म्हणू नका चुकून पण. त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय, याचे 2 भेद केले, संज्ञी आणि असंज्ञी. दिसतंय का सगळ्यांना मागं? तिथं दिसतंय ना? जाऊ देत, ज्ञानातून बघा. सांगितलं ना, एकेंद्रियाचे 2 भेद केले, सूक्ष्म आणि बादर. आता मला नाही सांगायचं नाही याच्याबद्दल. त्याला काय म्हणायचं? पर्याप्त, अपर्याप्त. पर्याप्त, अपर्याप्त. ह्याचे पण 2 भेद, ह्याचे 2 भेद, ह्याचे 2 भेद. आणि चित्र बघू नका, फक्त काय त्याच्यात दाखवायचे ते बघा. असे पर्याप्त आणि अपर्याप्त असे प्रत्येकाचे 2-2 भेद केले. किती झाले ध्रुव? मोजकी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तू कुठे सांग? दिसतंय ना? आता नाही दिसत म्हणू नका. कुठे आहे तुम्ही? आता पर्याय दृष्टीने बघायचं आहे तर संज्ञी, पंचेंद्रिय, पर्याप्त. का पर्याप्त आहे? पर्याप्त आहे ना? तर ॲक्च्युली हे सगळं शरीराचं रूप आहे, तुमचं रूप नाही. ह्याच्यासाठी सांगतायत की हे बनलंय कशापासून? जडापासून, उद्गलापासून. तर ते माझं रूप नाहीच. तर शोध कोणाचा लावतोय आपण? सगळा शोध लावतोय तो शरीराचा. म्हणजे लावतोय अज्ञानाने आजपर्यंत सगळा शरीराचा शोध लावतोय किंवा उद्गलामध्येच अडकलोय. म्हणून सांगताय जीवाचा शोध लावा ना.
आईन्स्टाईननी कोणाचा शोध लावला हो? झाडाचा. तर त्याची स्पीच होती एक लास्ट, जेव्हा त्याचं घेतलं ना, काय म्हणते ते इंटरव्ह्यू, तर त्यावेळेस त्यांनी स्पीच दिली होती. काय निखिलीताई सन 1921ची घटना आहे. कोणतरी बोलतंय. सन 21 में नोबेल पुरस्कार से सम्मानित विश्व के शीर्षस्थ वैज्ञानिक, परमाणु और सापेक्षता के सिद्धांत के अन्वेषक आइंस्टाइन जब अपने जीवन के अंतिम समय में थे, तब एक अमेरिकी पत्रकार ने उनसे पूछा, सर आप इस सदी के महानतम वैज्ञानिक हैं, आपकी अंतिम इच्छा क्या है? त्यांना विचारलं होतं. मैं आपको पूछती हूँ, आपकी अंतिम इच्छा क्या है? कोई भी इच्छा रखोगे तो इच्छाधारी असं काहीतरी म्हणतात बरं का, म्हणजे इच्छाधारी बनताल काहीतरी. इच्छा नकोय ना, आत्ता भोगू शकतो ना, पुढच्या पर्यायाची कशाला इच्छा? निरीह जगा. आपकी अंतिम इच्छा क्या है? अगर पुनर्जन्म हो तो आप अगले जन्म में क्या बनना पसंद करेंगे? आता तुम्ही सांगा. हां, असं कोण तथास्तु म्हणायला इथं नाही आहे. आणि तुम्हाला तसं मागून मिळणार नाही आहे. तसे कर्म पाहिजे, तसे परिणाम पाहिजे, तशी विशुद्धी पाहिजे आपल्याला. तर त्यांना विचारलं की तुम्ही काय बनू इच्छिता? अनिता काकी काय बनायचं आहे? आइंस्टाइन कुछ सोचते रहे और बोले कुछ भी बनूं पर वैज्ञानिक नहीं बनना चाहता. तुम्हाला काय बनायचं हो? म्हणजे जडाचा शोध घेत राहिलो ना मी आयुष्यभर. माताजी सांगतात, त्यांनी सांगितलं शेवटी मैं कौन हूँ इसका शोध लगाऊंगा. म्हणजेच त्याला पण शेवटी तरी समजलं. आपल्याला लवकर समजू देत, म्हणजे जीवन आहे तोपर्यंत त्याचं कल्याण व्हायला पाहिजे, त्याच्या निमित्तात आपल्याला आपल्यापर्यंत पोचता यायला पाहिजे, हा उद्देश आहे. तर त्यांनी कलश एक घेतलाय त्यासाठीच, जे आता भाव सांगितला ना. काय सांगा वाक्य? जे हां, बोला वाक्य काय? शुभम. जे हां, जे ज्यापासून बनलं ते तेच असतं. मग जीव बनला कशापासून? जीव बनला नाही. जी पर्याय बनली म्हणा जीवाची, ती जीवाची पर्याय पुद्गलापासून बनलेली नाही, हे दाखवायचं आहे त्यांना. म्हणून त्यांनी कलश घेतलाय ना, तो कलश म्हणा पाहिजे. सकाळी माताजींनी घेतला होता, 38 नंबरचा कलश आहे, त्याच गाथेच्या पुढं आहे. निर्वर्त्यते येन यदत्र किंचित् तदेव तत्स्यान्न कथञ्चनान्यत् रुक्मेण निर्वृत्तमिहासि कोशं पश्यन्ति रुक्मं न कथञ्चनासिं. काय सांगितलं? ज्या वस्तूने जो भाव बनतो तो भाव म्हणजे ती वस्तूच असते. आताचं आपलं वाक्य आहे त्यासाठी सांगितलं. ज्याच्याद्वारे जे बनलं ते तेच असतं, कोणत्याही प्रकारे अन्य वस्तू नाही. जसे विश्वामध्ये सुवर्ण निर्मित म्यान सुवर्णच आहे असे लोक पाहतात, कोणत्याही प्रकारे तलवार समजत नाहीत. म्हणजे काय म्हटलंय? तलवार ठेवतो ती म्यान असते ना, तर ती म्यान सुवर्णमय आहे, तर त्याला सुवर्ण पाहतात लोक, तलवारीला नाही पाहत. मग त्याच्यासाठी उदाहरण सांगितलंय की तेनालीरामन होता आणि ते ज्या राज्यात होता ना, कृष्णदेवराय राजा होता तिथला, तर तिथे एक दुसरा विद्वान आला होता कोणीतरी अन्य राष्ट्रातला, आणि तो म्हणाला की विद्वान म्हणजे तो होता योद्धा, आणि त्यांनी चॅलेंज केलं की तुमच्या राज्यात जो असेल तो एकदम निष्णात विद्वान योद्धा असेल तो माझ्याशी लढून जिंकू दे, तर मी त्याचा गुलाम बनेन.
आणि नाही जिंकला तर राजा माझा गुलाम. आणि आता असं म्हटल्यावर कोण त्याच्यासमोर लढायला तयार होईना. मग राजाने काय केलं? आता तेनालीरामन काय योद्धा होता का? पण राजाला नाही सुचलं की सगळं तेनालीवरच असायचं. त्यामुळं म्हणले तेनालीच लढणार. आता त्याच्या पायाखालची जमीन हादरली. म्हटला मी इथला विद्वान आहे, इथला विद्वान नाही आहे. बुद्धी कौशल्य आहे, माझ्याकडं काही शक्ती नाही आहे, तशी विद्या नाही आहे की मी लढाई खेळेल. पण त्यालाच पुढं केलं. आणि मग त्याला कळलं की ही लढाई जिंकायची तर मला बुद्धीवरच जिंकावी लागेल, कारण तो निष्णात आहे एकदम. जो तो योद्धा आहे तो एकदम काय म्हणायचं पट्टीचा योद्धा असतो. सुभट आहे. हां बरं. तर त्यांनी काय केलं की दिवस ठरवला होता कुठल्या दिवशी ते लढ्यात व्हायची तो. आणि यांनी काय विचार केला की काहीतरी करून त्याला डायव्हर्ट करावं लागणार तर मला चान्स मिळेल, नाहीतर नाही. आणि यांनी सांगितलं की माझ्यासाठी 5 फुटी तलवार बनवा. तेनालीने, त्याच्याकडे तलवार नसते ना, कधी युद्धाचा प्रश्नच नसतो. मग ते बनवली तलवार आणि त्यांनी घेऊन आले. तर म्हटला मला 5 फूट नको, मला 10 फूट तलवार, मला 10 फूट अशी मोठी मॅनची तलवार पाहिजे. आणि मग हे जे काय चाललं होतं त्यावेळेस ऐकायला त्यांचा हेर होता. कोणाचा? त्या योद्ध्याचा हेर ह्यांच्या मागं होता की हा काय तयारी करतो बघू. मग ह्यांनी हे त्या तेनालीला माहिती होतं. काय? हेर ऐकतोय आपलं. हेर म्हणजे समजते ना, गुप्तचर. हां स्पाय, बरं इंग्लिश म्हणून. तर तो ऐकतोय हे त्याला माहिती होतं. म्हटल्यावर हा म्हटला की नाही नाही मला 15 फुटी म्यानाची तलवार पाहिजे. आता हा ऐकलं त्यांनी त्या हेरने आणि जाऊन सांगितलं की हा काहीतरी वेगळंच युद्ध करणार आहे, म्हणजे तुम्हाला हरवेल बरं का. तुम्ही काय करा, त्यांनी जेवढी करतोय ना, तुम्ही सगळे विद्वान, त्याच्यापेक्षा डबल करा म्हणून सांगितलं त्या हेरने. तर म्हटलं बरोबर आहे, विद्वानाशी लढायचं आहे म्हणजे मी पण पहिल्यांदाच लढतोय. आणि त्यांनी काय केलं, ह्यांनी 10 फुटी केली तर त्यांनी 15 फुटी केली. मग ह्यांनी बनवली 15 फुटी तर त्यांनी 20 फुटी केली. आणि जो दिवस उजडायचा होता ना युद्धाचा तोपर्यंत 30 फुटी कुठं ठेवायची हो. आणि मग ते कळेच ना या योद्ध्याला की म्हटलं नक्की कसलं युद्ध व्हायचंय कोणाला माहिती, पण आता बघू म्हणला तेव्हाचं तेव्हा. आणि मग ते युद्धाचा दिवस उजडला आणि ह्याची तलवार होती 25 फूट, त्याची तलवार होती 30 फूट. आणि ते आपलं आणले 4 जण खांद्यावर धरून आणि ती ठेवली अशी लांब लचक इकडून तिकडं 4-4 पायांवर काहीतरी ठेवून. आणि ते 2 जण समोर उभारले. आणि राजाला पण कळेना, म्हटला कधी असलं युद्ध बघून माहीत नाही आणि नक्की काय युद्ध खेळणार आहेत हे. आणि मग ते युद्ध सुरू करणार तर पहिला तो योद्धा म्हणला मी पहिला वार करणार. म्हणून तेच पाहिजे होतं तेनालीला. काय झालं म्हणजे सुरुवात करा म्हटलं की दोघांना आपल्याला सुरुवात करायची होती. आणि आता तो जो योद्धा होता त्यांनी काय केलं, म्हणला मी एकाच झटक्यात ह्याला संपवून टाकणार. अशी मी एवढी चांगली तलवार बनवली आहे. आणि ते दोन्ही ठेवल्या होत्या म्यानांमध्ये तलवारी. आणि जेव्हा सुरू झालं युद्ध, काय झालं, योद्धा असतो तो खेचतच बसलाय, त्यातनं बाहेरच येईना त्या म्यानातनं तलवार. आणि काय झालं, तेवढ्यात तेनालीने काय केलं, त्याची तलवार किती होती, 5 फूट. आणि त्यांनी अशी काढली आणि त्यांनी गळ्यावर ठेवली नुसती. तेवढंच करायचं होतं वार, म्हणजे मारायचं नव्हतं कोणाला, जिंकायचं म्हणजे तेवढंच असते. म्हणजे त्यांनी काय केलं, बुद्धीच्या बळावर जिंकलं. काय चूक झाली होती सांगा, जाऊ देत, काय त्यांनी विद्वत्ता वापरली होती ते सांगा. नाही 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 तेच की, कसं कसं मूर्ख कसं बनवलं. त्यांनी म्यान बनवायला सांगितली होती हे नाही ऐकलं, अशी विद्वत्ता वापरायची असती. इथं काय करायला लागले, तो हे पण सगळं कवरिंग आहे आपलं आणि त्याला तुम्ही मानताय काय, तो मी आहे. मग हे सगळं म्यान आहे ना. मग तिथं त्यांनी घेतलेलं आहे ना, निर्वृत्त निहासी कोशम, म्हणजे जी असी कोश म्हणजेच तलवारीचं कोश आहे ते कशापासून बनले, रुक्मापासून म्हणजे सुवर्णापासून बनले. मग म्यान सुवर्णमय आहे का तलवार सुवर्णमय आहे. आणि तलवार कशी आहे, तुम्हाला कसं माहिती.
म्हणजे म्हणायचंय की तलवार सोन्याची असली तर त्याचा काही उपयोग नसतो. कधी सोन्याच्या तलवारीनी असं करता येणार नाही. त्याचा युद्धात काहीच उपयोग नसतो, कारण त्याची शक्ती नसते सोन्यामध्ये. जी शक्ती लोहामध्ये असते ती शक्ती सोन्यामध्ये नसते. म्हणून सोन्याची तलवार म्हणली जाते. कधी त्याचं मूठ तरी असेल सोन्याचं किंवा त्याची म्यान असेल तर ती म्हणली जाईल, पण नियमाने आतली तलवार कशी पाहिजे हो? बळकट पाहिजे. म्हणून ती लोखंडाचीच असते. मग तसं मला सांगा, तुमची म्यान, आता ठीक आहे हे शरीर बनलंय तुमचं तर ही म्यान आहे. आता तुम्ही सोनं आहे का लोखंड आहे? कोणच म्हणेना लोखंड आहे. कमीपणा वाटायला का काय? सगळे सोन्याचे बनलेले दिसते. शक्तीचं प्रतीक आहे होते. त्या लोखंडात शक्ती आहे. त्या लोखंडाला हीन म्हणून बघू नका. त्यामध्ये जी शक्ती आहे ती सोन्यामध्ये नाही आहे. मग असा शक्तिमान पुंज मी आहे. मग हे शरीरात शक्ती नाही आहे तर जीवामध्ये अशी शक्ती आहे. आणि त्याच्याद्वारे लढाई कोणाशी करायची आहे? या कर्मांना परास्त करून जिंकायचे. तर तिथं लढाई आपल्या शक्तीच्या द्वारे आहे, शरीराच्या शक्तीच्या द्वारे नाही. म्हणून ध्यान करायला बसल्यावर कोणाची शक्ती वापरता? प्रज्वल. काय म्हणते? ध्यान करायला बसल्यावर काय काय होते सांगा? जाऊ दे. शास्त्राला बसल्यावर काय काय होते सांगा? सकाळपासून बसलोय, आता काय सांगायचं तुम्हाला? काय नाही होत ते सांगा. सगळं होतंय. म्हणजे कुठली शक्ती वापरताय हो तुम्ही? म्हणजे शरीराची शक्तीच्या द्वारे तुम्हाला धर्म होत नसतो. ती क्रिया झाली फक्त शरीराच्या द्वारे जी करतो ती. श्रुतिका काकी काय म्हणले? आपल्याला धर्म करायचे तो परिणामातून आपल्या भावपूर्वक भावनांना जोडणं. जिथं जोडला गेला तिथं धर्म झाला. आपण शरीराला जोडतोय म्हणून थकतोय. काय म्हणले? वर का बसलोय सांगा सगळे? म्हणजे मी पण बसले, माझ्याकडे बघू नका. म्हणजे शरीराने थकवलंय ना आपल्याला. या शरीराच्या निमित्तात आपण अशक्त झालोय, दुर्बळ झालोय. आत्म्याची शक्ती जाणार ना तर उद्या सगळेजण खाली दिसणार का? भावना करायची आपल्याला, वर सिद्धालयात जायचंय. इथं कुठं वर बसायचं नाही जमिनीच्या वर. तर आत्म्याचं जाणणं हे वर जाण्याचं कारण आहे. म्हणून तिथं सगळं हे कार्य कोणाचं आहे तर विभावांचं कार्य आहे. त्याच्या निमित्तात अशी पर्याय प्राप्त होते. तर मला सांगा की एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय या इंद्रियांची अवस्था त्या चार्टमध्ये दाखवली आहे ना. समय सारचं महाराजींचं पुस्तक असेल तर 82 नंबरचा चार्ट आहे. 82 पान आहे. 18 नंबरचा चार्ट आहे. मला एक पुस्तक द्या. इंद्रिय मार्गणा लिहिलंय ना. लवकर मिळालं? वरती लिहिलंय चार्ट नंबर 18 इंद्रिय मार्गणा. तर खाली सांगितलंय निश्चय दृष्टी. आणि दुसऱ्या साईडला दाखवले ती व्यवहार दृष्टी. निश्चय दृष्टी म्हणजेच दिसतंय ना, दृष्टी आपली तीक्ष्ण करा म्हणजे दिसेल. निश्चय दृष्टीच्या खाली लिहिलंय द्रव्य दृष्टी आणि व्यवहार दृष्टीच्या खाली लिहिलंय पर्याय दृष्टी. तर निश्चय दृष्टी काय दाखवते? खरं स्वरूप कसं आहे ते दाखवते. आणि व्यवहार दृष्टी काय दाखवते? कहोपर म्हणजे जसं आहे दिसतंय तसं दाखवते, पण तसं नसतं. जसं दिसतं माहिती आहे सगळ्यांना. तर निश्चय दृष्टीने सांगितलं जीवत्व अनादि अनंत शुद्ध पंचेंद्रिय रहित मोक्ष पर्याय रहित ध्रुव शाश्वत अविनाशी. वर आहे ना, सगळ्यात वर बघायचं. निश्चय दृष्टीच्या तिथं
प्रत्येक कॉलमच्या अपेक्षेने वर लावायचं. कसा आहे तो? शाश्वत, ध्रुव, अविनाशी. कोण आहे हा जीव? व्यवहार दृष्टीने एकेंद्रिय आहे. त्याला कुठलं इंद्रिय आहे? एकच इंद्रिय आहे. कुठलं पण एकच नाही, तर स्पर्शनेंद्रियच आहे. तर व्यवहाराने कशी आहे ती? अवस्था आहे, क्षणिक आहे, पर्याय आहे आणि ही इंद्रिय मार्गण्याच्या अपेक्षेने केलेला भेद आहे. मग एकेंद्रिय जीव जो म्हणतो, कुठले कुठले एकेंद्रिय? पृथ्वी कायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक आणि वनस्पतिकायिक. हे सगळं जे दिसतंय तुम्हाला हे एकेंद्रिय पर्याय दृष्टीने पाहिलेली अवस्था आहे. त्या ठिकाणी जीव दिसतो का? जीव दिसला का तो जीव आहे म्हणून? पृथ्वी कायिकला कधी जीव म्हणून बघितलंय का? का नाही बघितलं? मग आपल्याला शिकलो आपण आजपर्यंत. प्रत्येक इंद्रियांमध्ये असणारा तो इंद्रिय बघू नका. इंद्रियवाला कोण आहे त्याच्या ठिकाणी तो दिसला तर आपल्यामध्ये अहिंसा प्रगटेल. म्हणजे तुमच्यात सावधानता येईल. जे पण कार्य करता त्यांची हिंसा न हो ह्याच्यासाठी. तर एकेंद्रिय अवस्था का प्राप्त होते? इथं तुम्हाला गाथेमध्ये सांगतायत ना, जे काय अवस्था प्राप्त झाल्या त्या नामकर्माचं कार्य आहे. तर ते पर्याय प्राप्त होण्यायोग्य आपले भाव कुठले? बरोबर. अजून देवशास्त्र गुरूंची विराधना. अजून माताजींनी घेतलं होते का सकाळी? का काय घेतलं? मी ऐकलं सकाळी वर बसून. संक्लेश परिणाम नाही. माताजींचं वाक्य सांगा मला. नाही ना काकी? कोण कोण ऐकलंय? मोह बहुलता असं घेतलं ना. तर मोहाची बहुलता जिथं असते तिथं अशी निकृष्ट गती प्राप्त होते. कोणाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे? एकेंद्रिय झाला कोण मरून एकेंद्रिय झाला तुम्हाला माहिती असेल उदाहरण? देव. स्वर्गातले देव आहेत ना. तर किती 99% देव मरून एकेंद्रियांमध्ये जन्मतात. किती म्हणले मी? जायचं का देवतीला? सगळे मिळून जाऊ. कुठं? फिरायला नाही जायचं तिथं. नियमाने तिथं भोग भोगून जीव आपलं पुण्य संपवतो आणि नियमाने मरून कुठं जन्मणार? अशा तिर्यंच्या आणि दुर्गतींमध्ये जन्मतो आणि एकेंद्रिय होतो. विकलत्रय होत नाही, एकेंद्रियच होतो. विकलत्रय म्हणजे द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय होत नाही देव मरून. तर एकेंद्रियांमध्ये जन्मतात. मग एकेंद्रिय झाला तर कुठल्या परिणामाने झाला? भोगाची आसक्ती होती ना तिथं. मग इतके भोग भोगलेत पंचेंद्रियांचे की आता तशी पंचेंद्रिय दशा मिळणार नाही, ते भोग मिळणार नाहीत, अशी दशा प्राप्त होणार. म्हणजे एकेंद्रिय झाला आता किती भोग भोगणार हो? त्या एकेंद्रियांचं लाईफ कमी, त्यांची शक्ती कमी, त्यांचे परिणामांची तीव्रता कमी, त्यांचे कर्मबंध कमी, स्थिती कमी, अशा अवस्थेला प्राप्त झाला. आता हीन दशा आहे ही सगळ्यात. म्हणजे किती उत्कृष्ट दशेला गेला होता, तिथून पुरुषार्थ करून उलट तद्भव मोक्षगामी झाला असता कोणी जीव. पण काय बनलो? तो नाही बनला. तर मी अनेक वेळा अशा पर्यायाला प्राप्त झालो आणि मिथ्यात्व हे सगळ्यात मोठं कारण. तो मिथ्यात्वाने सहित मेला तर जन्मणार नियमाने एकेंद्रियामध्ये. तर म्हणून म्हटलं अशा हीन अवस्थेला प्राप्त करतो. पण तिथं सुद्धा जीव कसा आहे हो? वाचा. जीवत्व अनादि अनंत शुद्ध पंचेंद्रिय रहित मोक्ष पर्याय रहित. म्हणजे तिथं पण तो जीव शुद्ध आहे. जसा आता माझा शुद्ध जीव आहे, जसा सिद्धांचा आहे, तसाच तेवढाच शुद्ध जीव तिथं सुद्धा आहे. तिथून मेला समजा कोणी द्विंद्रियामध्ये जन्मला. द्विंद्रियामध्ये काय मिळाली अवस्था? स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय हे दोन इंद्रियवाला जीव झाला. ती अवस्था कशी आहे? क्षणिक आहे, पर्याय आहे, इंद्रिय मार्गणा किंवा अवस्था आहे. पण तिथं सुद्धा जीवत्व अनादि अनंत शुद्ध पंचेंद्रिय रहित मोक्ष पर्याय रहितच दशा आहे. सांगा कुठल्या परिणामाने द्विंद्रियामध्ये गेला? एक उदाहरण तुम्हाला माहिती आहे.
सगळ्यांना खरबूज लय आवडतं दिसतं. तेवढंच उदाहरण लक्षात राहिलं. ते मुनी होते आणि त्यांची संलेखना चालू होती आणि त्यांचा उपयोग स्थिर राहायचा तर कोणीतरी आणून त्यांच्या समोर खरबूज चढवलं आणि काय झालं, वास, त्या वासाने उपयोग भ्रष्ट झाला. साधना अशी चालली होती ती इंद्रियांमध्ये अडकली, त्या विषयामध्ये अडकली आणि बरोबर आयुबंद झाला, आयुक्षय झाला आणि जाऊन त्या खरबुजामध्ये आळी होऊन जन्मला तो जीव. कोण? ज्या पर्यायातून मोक्ष मिळण्यासारखी साधना करू शकत होता तो जीव, पण अशी म्हणून म्हणायचंय ना, त्यांचं नाही बघायचं आपलं बघायचंय. परिणाम किती फास्ट चेंज होत आहेत. कसं आपण स्थिर होऊ शकणार? आपल्याला वाटतं आपण धर्म करतोय, आपण स्थिर राहणार, आपलं सगळं छान छान होणार, गॅरंटी नाही. म्हणजे मुनी अवस्थेत तशी साधना करणारा जीव सुद्धा आळी होऊन जन्मतो. सांगा उद्धार कसा करणार? तिथं मन नाहीये विचार करायला, जाणायला स्वतःचं. तर द्विंद्रिय झाला आणि तिथं अनंत दुःख भोगलं. पुढं मरून त्रिंद्रिय झाला. त्याला कुठलं इंद्रिय वाढलं? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, आता घ्राणेंद्रिय. ते उदाहरण दाखवत आहेत ते बघा. म्हणजे विंचू झाला थोडी जीव, पण त्यामध्ये सुद्धा जीवत्व कसं आहे हो? अनादि अनंत शुद्ध, पंचेंद्रिय रहित, मोक्ष पर्याय रहित, शाश्वत, ध्रुव, अविनाशी. कोण त्रिंद्रिय झालं? नाही नाही, म्हणजे कुठल्या एका एक्झाम्पल मध्ये माहिती आहे आपल्याला? भुंगा चतुरिंद्रिय असतो, हा ना. पण असं कुठलं उदाहरण माहिती आहे का तुम्हाला की कोणी मरून जीव कुठल्या परिणामांनी तो त्रिंद्रिय जीव झाला? त्रिंद्रियमध्ये ढेकून येतं, विंचू येतो, मुंगी येते. समजून घ्या, शोधा. आपण पण अनेक वेळेला झालोय, असे परिणाम चुकलेत आपले. पुढं तोच जीव मरून चतुरिंद्रिय झाला तर त्याला नेत्रेंद्रिय वाढलं. पण तिथं सुद्धा सांगितलं जीवत्व कसं आहे हो? अनादि अनंत शुद्ध, पंचेंद्रिय रहित, मोक्ष पर्याय रहित, ध्रुव, शाश्वत, अविनाशी. चतुरिंद्रियाचं उदाहरण, हा ना. पण कोण जीव मरून चतुरिंद्रिय झाला? कोणाचं माहित आहे का? कोणाला तर बनवू नका उगीच. हा, राजा. हा, राजा असतो तो, त्याचं भाकीत सांगितलेलं असतं निमित्त ज्ञानी मुनींनी की हा मरून तुझ्याच शौचालयामध्ये किडा होऊन जन्मणार आहे. तर तो किडा असतो चतुरिंद्रियांशी. म्हणजे आता समजून घ्या, काहीतरी पंचरंगीत असला उडणारा वगैरे किडा असेल तर ते तिथं जाऊन जन्मणार हे सांगितल्यावर किती आकुलता, किती संक्लेश, आणि त्या परिणामाने मरून नियमाने तिथं तसा जन्मला. म्हणजे परिणाम बघा सगळ्यामध्ये की कसल्या परिणामांनी आपण पण अशा गतीला जाऊ शकतो. आपण असे परिणाम करत नाही का हो? त्या राजाच्या बाजूला जन्मायचं आहे का? म्हणजे सावधानता ठेवा, कधीही परिणाम असे विचलित होतात आणि त्याच समयाला आयुबंद झाला तर तसल्या गतीला जावं लागतं त्या इंद्रियांमध्ये. आता पुढं सांगितलं स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय आणि कर्णेंद्रिय. पंचेंद्रिय अवस्था प्राप्त झाली जी क्षणिक आहे, पर्याय आहे. त्या ठिकाणी सुद्धा जीवत्व अनादि अनंत शुद्ध, पंचेंद्रिय रहित, मोक्ष पर्याय रहित, ध्रुव, शाश्वत, अविनाशी जसा आहे तसा आहे. तर या अवस्थेला सुद्धा कोणी तिर्यंच झाला किंवा देवगतीला गेला, मनुष्य, नारकी झाला, सगळे पंचेंद्रिय अवस्था आहे. पण ते म्हणजे जीव असं बघा, पर्याय दृष्टीने जो पण दाखवलाय तो जीव नाही. जो ध्रुव दृष्टीने दाखवलेला आहे तोच खरा जीव आहे, तोच मी आहे. पंचेंद्रिय अवस्थेला कोण प्राप्त झालं? पंचेंद्रिय तिर्यंच्या अवस्थेला कोण प्राप्त झालं? सिंहाचा महावीर झालेला तो वेगळा. मला म्हणायचंय पंचेंद्रिय तिर्यंच्या अवस्था कुठल्या परिणामाने प्राप्त होते असं एक उदाहरण. हरिण काय? नाही तसं नाही म्हणायचं मला. आता मी कसं सांगितलं, तो राजा संक्लेश परिणामांनी मेला आणि त्या ठिकाणी चतुरिंद्रिय किडा होऊन जन्मला. तसं
हो, माझ्याकडे वृद्धी नाही. एक साधं उदाहरण माहितीये मला, लय येत नाही, अभ्यास नाही माझा. हां 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 सगळ्यांना परिचित असलेले एक उदाहरण मला माहिती आहे. कोण काय झालं? थांबा थांबा, मी सांगते, राहू देत. ते सेठजी होते की नाही, ध्यानाला बसले होते की नाही, दिसले का? हां, सेठजी ध्यानाला बसले होते सामायिकाला. काय झाले हो? कुठल्या परिणामांनी? बेडीत होऊन जन्मले. म्हणजे सामायिक करत होते हे दिसते, म्हणून सांगितलं बहिरंगातली क्रिया कुठली काय आहे ती चालू ते तुमच्या परिणामांशी रिलेटेड असेल असं नाही. भले तुम्ही असं तासभर बसा. किती वेळ ध्यान केलं हो मगाशी? खरं खरं सांगायचं शास्त्राच्या समोर. ध्यान लावलं होतं ना मगाशी? आम्ही तिथं बसून केलं तुमचं ध्यान. तुम्ही इथं बसून किती केलं सांगा? ध्यानच केलं ना? कोणाचं केलं? आत्म्याचंच केलं. छान. म्हणजे मला म्हणायचं नुसती अशी बसण्याची क्रिया म्हणजे ध्यान नाही आहे. जितका उपयोग लागला, जिथं लागला तेवढंच ध्यान झालंय. हां, तर मला सांगायचं होतं काय की तो सेठजींचा जीव पाण्याच्या आकुलतेमध्ये मरण पावला आणि म्हणजे तिर्यंच्या गतीला जातोय तर नियमाने असे संक्लेश परिणाम, शरीराची आसक्ती, इंद्रियांमध्ये अडकलेला उपयोग, हे रागद्वेषादी परिणाम ह्याच्या निमित्तात अशा हीन गतींना प्राप्त होतो. अशा गतीला मी किती वेळा गेलोय? अनेक अनेक असे भव गेलेत ज्याच्यामध्ये मी जन्ममरण केलंय. म्हणून त्यांनी एका भजनामध्ये छान सांगितलं काय? घोर संसार वन का नहीं छोर है, इस घने वन में सुख की नहीं भोर है, प्यास सुख की हमारी तो जन्मों की है, मृग तृष्णा सा सुख भ्रम अनादि से है, भव भव की जो प्यास मिटाए, सुख का झरना वो सिद्धों में पाए, धन्य धन्य वो क्षण कब आए, जब भीतर में वैराग्य आए, घोर संसार वन का नहीं छोर है. जे काही अवस्था आहेत ना, हे परिभ्रमण म्हणजे संसार आहे. मग ह्याच्यामध्ये किती कधी छोर म्हणजे कधी त्याचं एंड येणार, कधी संपणार आहे हो हे परिभ्रमण? तुम्ही एक परिणाम करताय, मरून दुसऱ्या ठिकाणी जाताय, तिथून मरून तिसऱ्या ठिकाणी जाताय, हेच चालू आहे अनादीपासून. कधी त्याला अंत येणार? इस घने वन में सुख की नहीं भोर है. काय म्हणले? इस घने वन में सुख की नहीं भोर है म्हणजे अनुजा म्हणजे काय? इस घने वन में सुख की नहीं भोर है. भोर म्हणजे समजते का? सूर्याचा उगवण्याला भोर म्हणतात ना, म्हणजे एक आशा, एक प्रकाश. मग या संसारामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कधी सुखाची सकाळ आहे हो? सुखाची सकाळ असते का नाही? ध्यान केल्यावर त्यांच्या घरात सुखाची सकाळ असते. तुमच्याकडं म्हणजे ज्या समयाला आपण जाणलं तिथं सकाळ झाली. प्यास सुख की हमारी तो जन्मों की है. कोणाला पाहिजे हो सुख? प्रत्येक जीवाला प्रत्येक समयाला सुख पाहिजे. म्हणून सांगतायत की सुख की प्यास तो जन्मों की है, मृग तृष्णा सा सुख भ्रम अनादि से है. म्हणजे सुख मिळालं असं वाटतंय पण मृग तृष्णा आहे ती. म्हणजे कशा कशामध्ये गेलो सुखासाठी? याचा विषय, याचा विषय, याचा कुठल्या विषयांमध्ये नाही अडकलो? सगळ्या इंद्रियांच्या विषयामध्ये अडकलो, पण तिथं मृगतृष्णा समान सुख मिळालं. काय असतं ते?
नाहीच जिथं सुख त्याला मृगतृष्णा म्हणलं जातं. मृगतृष्णा म्हणजे ती वाळूवरचं पाणी. किती असतं पाणी तिथं? जिथं जे नाही तिथं तुम्हाला तिथं वाटतंय, दिसतंय, पण ते नाही आहे तिथं. म्हणून अनादीपासून तुम्ही भुकेले आहात, प्यासेले आहात हे सांगायचं आहे. भव भव की जो प्यास मिटाए, सुख का झरना वो सिद्धो में पाए. कुठल्या सिद्धांमध्ये आहे हो सुखाचा झरणा? या स्वभाव सिद्धामध्ये आहे. त्याला जाणलं असताना आपल्याला सुद्धा पर्यायामध्ये तसंच सुख प्राप्त होणार, पण ते आपण तिकडं पाहत नाही आहे. पुन्हा पुन्हा शरीरांना धारण करतोय, या प्राणांना धारण करतोय, इंद्रियांमध्ये अडकतोय. म्हणून प्रवचनसारची एक गाथा सांगितली. 150 नंबरची गाथा आहे. त्यात त्यांनी विचारले प्रश्न की हा जीव पुन्हा पुन्हा प्राणांना का धारण करतो? म्हणताय का गाथा? त्यात सांगितलं त्यांनी, आदा कम्म मलीमसो. समजण्यासारखं आहे तुम्हाला, तुम्ही मला अर्थ सांगायचा, मी तुम्हाला गाथा सांगणार आहे. म्हणजे जरा सावधान राहताल ना. आदा म्हणजे आत्मा, आदा कम्म मलीमसो, समजलं? आदा कम्म मलीमसो धरे पाणो, पाणो म्हणजे प्राण, धरे पाणो पुणो पुणो अण्णे. प्राणांना पुन्हा पुन्हा धारण करतो का? आदा कम्म मलीमसो, कर्माने मलीमस आत्मा पुन्हा पुन्हा प्राणांना धारण करतो. न चयदी जाव ममत्तिम, चयदी म्हणजे सोडणे. न चयदी जाव ममत्तिम देह प्रधानेषु विषयेषु. देह प्रधान विषयामध्ये जोपर्यंत ममत्व न चयदी, सोडत नाही, तोपर्यंत पुन्हा पुन्हा प्राणांना धारण करतो. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्ममरण करतोय, पुन्हा पुन्हा भवभ्रमण करतोय, याच पर्यायांमध्ये पुन्हा जन्मत राहतोय. मग मला जर हे संपवायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे शुद्ध आत्म्याचा अनुभव, स्वसंवेदन, सम्यक दर्शन. ह्या ज्यांनी याला प्राप्त केलं तो कधीही दुर्गतीमध्ये जन्मणार नाही. नियमाने कमीत कमी भावामध्ये मोक्षाला जाणार. म्हणून फक्त एक पुरुषार्थ करा. इथे येत आहे शिबिराला, जर एवढा पुरुषार्थ करताय तर एवढा निर्धार करा की मला माझ्या आत्म्याला मिळवायचंच आहे. असं नको नेक्स्ट टाईम, आत्ताच याच समयाला मला माझ्या आत्म्याची प्राप्ती व्हायला पाहिजे. इतकी जर पेटून उठलं आपण तर अवघड नाही आहे. कारण माझ्याजवळच सांगितलं मी मगाशी त्या काकांना की विषय कुठे आहे? माझ्याजवळ आहे. साधन कुठे आहे? फळ कुठे आहे? सगळं तुमच्याजवळच असल्यावर काय सांगायचं आचार्यांनी? आहे, मिळणार तुम्हाला जर साधन आणि त्या विषयाला आपण जाणलं तर. म्हणून त्या विषयाला पकडा, जाणा, तर आपण सुद्धा सिद्ध समान शुद्ध परमात्मा बनू शकतो. सोडायचं नाही. ज्याला धरायचं त्याला धरा तर ते सुटणार. तसं उदाहरण सांगितलं ना, त्या मुलाला, लहान मुलाला जर त्यांनी हातात चाकू धरलंय, कसं सोडवणार हो? सोडवू शकत नाही. जेव्हा तुम्ही त्याला दुसरं खेळणं द्याल ना ते सुटणार. मग तसं तुम्ही याला सोडायचंय म्हणून त्याच्याच मागं राहिलो तर, जसं म्हटलं एक उदाहरण की त्या स्त्रीने, तो पती गेला होता परदेशी, तर त्या पतीला आठवण काढायची नाही असं काहीतरी झालं असतं. नाही काय, माझी आठवण काढू नको का? म्हणजे तुला माझी आठवण आली तर हे विचार कर असं काहीतरी सांगितलेलं असतं. बरं जाऊ देत. एक साधू असतो आणि त्या साधूला एक चोर भेटला आणि त्या चोराला माहिती होती की या साधूकडं सोनं बनवायची विद्या आहे. आणि मग त्यांनी विचारलं त्या चोराने चाकू धरून की मला ती विद्या दे, मला सुवर्ण बनवायचं आहे. मग त्यांनी सांगितलं, आता जीवाचं वर बेतलं म्हणल्यावर म्हणलं ठीक आहे देतो, पण म्हणलं त्यासाठी तुला तपस्या करावी लागेल, मी तुला देऊन प्राप्त होणार नसते. 1 महिनाभर ब्रह्ममुहूर्तामध्ये जंगलात जाऊन एकट्याला ध्यान करावं लागेल. कुठं? तुम्ही सगळे जंगलात राहताय माहिती आहे का? तुम्हाला पण विद्या येऊ शकते ती. तर तो म्हणला ठीक आहे मी सगळं करायला तयार आहे. मग आपलं सांगितलं मंत्र त्यांनी, आणि मग सांगून झाल्यावर आता हा आनंदाने निघाला की मला 1 महिन्यानी ती विद्या प्राप्त होणार. पण थांबवलं साधूनी आणि सांगितलं
फक्त तुला एक गोष्टीचं ध्यान करायचं आहे. काय? जेव्हा तू ध्यान करणार त्यावेळीस मंत्राचं जाप करणार ना, त्यावेळीस लक्षात ठेवा बरं का, की नासलेलं सफरचंद आणि तुटलेली चप्पल तुझ्या ज्ञानात यायला नाही पाहिजे. काय झालं? आता ध्यानाला बसला दुसऱ्या दिवशी म्हणला असलं कशाला मी विचार करतोय, असलं कधी केलंय का हो तुम्ही विचार? तो म्हणला ठीक आहे मी नाही करणार. गेला की सकाळी 4 वाजता पहाटे कुठं जाऊन बसलाय? जंगलात स्मशानात आपलं बसलाय ध्यानाला. आणि काय आठवलं? ते आठवायचं नाहीये. गेला तो दिवस. त्यांनी सांगितलं ज्या दिवशी तुला आठवलं त्या दिवशी ते मंत्र तुला कार्य करणार नाही. असं 1 महिना फक्त ध्यान करायचंय. कोण कोण करताय? मी मंत्र देते. म्हणजे ती गोष्ट नको नको म्हटलं ना, ती सोडायची आहे म्हटलं तर तेच आठवणार आहे संयोगात, पण त्याच्याकडे उपयोग नको. तसंच तुम्ही देह बरोबर घेऊन चाललाय ना ज्ञानात ठेवू नका हे सांगायचं आहे. कारण जो सिद्धालयाला जातो त्याला शेवटच्या समयापर्यंत देह आहे, म्हणून देहाचं चिंतन केल्यावर मोक्ष नाही मिळणार आहे. ज्ञानाचा उपयोग कुठं आहे? तिथं तुम्ही आहात. तुम्ही देहाला धरून बसलाय ज्ञानामध्ये तर देहातच आहात. मोक्षात कसे जाणार? म्हणजे आत्म्यात जायचं तर विषय बदला, उपयोग बदला, एवढंच कारण आहे, एवढंच साधन आहे. आणि जिथं आपला उपयोग पलटला तिथं त्या मुनिराजांवर उपसर्ग होत असताना, त्या शरीराला छिन्न भिन्न करत असताना, ॲक्च्युली मला एका मुनिराजांची गोष्ट घ्यायची होती आज, तुमचं पुण्य नाही आहे, तर ते त्यांनी ध्यान आपली त्यांचा उपयोग कसा लावला त्याच्यावरून आपल्याला समजतं की ते पण आपल्यासारखेच होते, काय वेगळं नाही आहे. फक्त ज्ञानाची शक्ती अशी वाढवली की ते त्या शरीराच्या अतीत झाले. मग तसं आपण पण करू शकतो. ठीक आहे, आत्ता शरीर नष्ट होऊन लगेच मोक्ष मिळणार नाही आहे, पण आत्मा तर मिळणार 100%. फक्त उपयोग आपला तसा जोडणं आवश्यक आहे. हो. कुठं पुरुषार्थ केला? त्यांचा प्रश्न आहे. सेठजी ध्यानाला बसले होते आणि त्यांनी पुरुषार्थ केला की नाही केला हो? जे बेडूकून जन्मले त्यांच्याबद्दल त्यांना जरा करुणा आली आहे सेठजींबद्दल. असं नाही ना? प्रश्न बरोबर आहे त्यांचा. सामायिक करत नव्हते का ते? मग का बेडूक बनवलं त्यांना? किती जण सांगतायत बघा. बरोबर आहे. मग प्रयत्न जो होता, आयुचा बंद होण्याची वेळ असते त्या समयाला जो उपयोग असणार, जिथं असणार अडकलेला, त्यानुसार पुढची गती मिळणार. आणि मग ज्या समयाला त्यांचा आयु बंद झाला तिथं आकुलता होती, संकलेश होते. मग काल परवा म्हणजे मध्ये एकदा गोष्ट सांगितली होती की त्या मुनींना तहानेची बाधा झाली. मासोपवासी मुनी होते. बाधा झाली म्हणजे शरीरामध्ये दाह झाला पण उपयोग तिकडं नव्हता गेला आणि त्याच्यामध्ये त्या मुनींना मोक्ष झाला. सांगा, त्यांची आणि या सेठजींची कंडिशन सेम नव्हती का? 1 महिन्याचे उपवासी होते. मासोपवास झाल्यावर आहाराला गेले तर विरुद्ध आहार मिळाला. त्याच्या निमित्तात पुन्हा तृष्णा वाढली शरीरामध्ये आणि बाहेरचं क्लायमेट पण तसं होतं की अधिक त्रास होईल. म्हणजे शरीराची परिस्थिती समान होती त्या सेठजींची आणि या मुनींची. फक्त त्यांना मिळाली तिर्यंच गती, यांना मिळाली सिद्ध गती. का? शरीराने करायचं नाही आहे ध्यान. सामायिक हे शरीराची गोष्ट नाही आहे. सामायिक आणि ध्यान ही आत्म्याची म्हणजे ज्ञानाची परिणती आहे. त्यामुळे ज्ञानामध्ये ज्याला विषय बनवतो त्याच्यानुसार विशुद्धी आहे, त्याच्यानुसार अशुद्धी आहे. म्हणून आपल्याला काय करायचं हे आपण ठरवा. हो. हातावर हात ठेवा, ध्यान करा. ताट बसा, स्पर्श न करता बसा. जाणा हा मी शरीर रहित परमात्मा आहे. हा मी इंद्रिय रहित सिद्ध स्वरूप आहे. हा मी कर्म नो कर्म रहित शुद्ध आहे.
शब्दाचा वाच्य धरा. मी अतींद्रिय जीव आहे. निर्गती स्वरूप आहे. न्यायक स्वरूपोहम. सिद्धोहम. ओम. विसर्जन.